त्याच मतदार यादीवर त्याच ईव्हीएम वर निवडून आले. मग आता ते खोटे निवडून आले होते का? ते 31 खासदार त्यांनी मतचोरी केली होती का? हे जरा आधी मोर्चामध्ये स्पष्ट केलं पाहिजे. हा मोर्चा म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण तयार करण्याकरता मोर्चा आहे. हे नक्की सांगणार आहे निवडणुकीची पराजय झाल्यानंतर की हे ईव्हीएम बिघडली होती, मतदान चोरी झालं, मतदार यादी खराब होती आणि आता आक्षेप घ्यायला वेळ आहे ना मतदार यादीला. त्या ठिकाणी आक्षेप न घेता केवळ राजकीय स्टंटबाजी आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण हे देण्याकरता मोर्चा आहे. आणि दुबार तिबार नावं मतदारीत नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाशी कितीतरी वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे. दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे आणि खरं तर नव्याने मदर रोल तयार केला पाहिजे ही मागणी आमची आहे. पण निवडणुकीच्या काळात मात्र जाणीवपूर्वक हा मोर्चा काढून एक प्रकारचं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे जसं लोकसभेत केला होता. लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडी करतायत. मला आश्चर्य आहे त्या मोर्चाला राजसाहेब जात आहे याची आश्चर्य मला आहे. त्यांचा विषय ईव्हीएम असला तरी टार्गेट भाजप आहे आणि लोकसभेप्रमाणे फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा प्रयत्न होतो का? मी तेच सांगितलं, लोकसभेमध्ये जसं खोटारडेपणा केला, लोकसभेच्या वेळी सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील, मोदीजी आले तर SC ST आरक्षण काढतील, असं काही काही करून बघितलं. त्यांना यश मिळालं. 31 खासदार निवडून आले. तीच मशीन होती, तीच मतदार यादी होती. जिकडं तुम्ही जिंकले त्याच मतदार यादी जिंकले. नवीन मतदार यादी नाहीये ना. मग मला असं वाटतं जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ती मतदार यादी चांगली असते, जेव्हा तुम्ही हारता तेव्हा ती यादी बोगस आहे, त्या ठिकाणी ईव्हीएम बोगस आहे असं म्हणतात. काँग्रेस रणनीतीच्या दृष्टिकोनातून बरेचसे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मोर्चापासून अलिप्त राहतात. बिहार निवडणुकीची आणि इथे मोर्चात राज ठाकरेची उपस्थिती म्हणून बिहारमध्ये नुकसान होतं हे काँग्रेसला वाटतंय. महाविकास आघाडीचे अंतर्गत धुसफूस खूप आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये मतभेद आहे. काँग्रेसमध्ये 4 तोंड 4 कडे आहे. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाहीये आणि त्यामुळे काँग्रेसच्या 4 नेत्याला जर विचारलं, काही लोक म्हणतात मोर्चा अयोग्य आहे, काही लोक आता पक्षाची बाजू मांडण्याकरता जात आहे. पण त्यांनाही माहिती आहे ह्या मोर्चात काही दम नाही आहे, या मोर्चाने काही होणार नाही, केवळ खोटारडेपणा होईल आणि उद्या निवडणुकीमध्ये महायुती 51% वर मतं घेऊन जिंकेल आणि आपला खोटारडेपणा होईल हे त्यांना वाटत आहे. राज ठाकरे लोकलने प्रवास करून मेट्रो मोर्चाकडे जाते. घराजवळ मेट्रो स्टेशन सुद्धा, मुंबईचा विकास पाहता आला असेल. आता राजसाहेबांनी त्या मेट्रो स्टेशन मध्ये जाऊन किंवा मेट्रो रेल्वे जाऊन ते कार्यकर्त्याला एक संदेश आहे की मी मेट्रोने चाललो, तुम्ही या. लोकलने चालले. हा, लोक ठीक आहे. काल भाजपने आव्हान दिलं होतं की तुम्ही मेट्रोनी प्रवास करा, पण त्यांनी मेट्रोनी न जाता लोकलनी जाता 5 लोकल त्यांनी सोडलं आणि आता 6वी लोकल पकडली. ठीक आहे, लोकलने नेत्याने एखाद्या वेळी गेलंही पाहिजे, त्याला काय नवीन आहे. सगळ्या विरोधकांचं म्हणणं आहे मोर्चातून की जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, त्याला वर्ष लागलं तरी चालेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लोकसभा आणि विधानसभेच्या यादीवरच होतात. लोकसभेच्या यादीवर प्रामुख्याने होतात आणि त्यामुळे जोपर्यंत मदर रोल म्हणजे SIR पूर्ण यादी स्क्रॅप करू, नवीन मतदार यादी येणे, याला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही यादी करून घ्यावी लागतं. ती नवीन यादी करून घ्यावं लागतं. ती यादी मग संपूर्ण निवडणुकीला अप्लिकेबल असतं. लोकसभेच्या निवडणुकीला वापरलेली यादी ही विधानसभेला वापरतात आणि विधानसभेला वापरलेली यादी ही स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरतात. त्यामुळं हे जे चालू आहे हा त्या ठिकाणी समज निर्माण करणे सुरू आहे. त्यांनाही माहिती आहे की निवडणुका होणार आहे, ते निवडणुकीत पराजित होणार आहे, त्यांना सर्व माहिती आहे. त्यामुळं ते निवडणुकीचा पराभव लपवण्याकरता करतायत. तुम्ही म्हणाले काँग्रेसचे 4 नेते 4 दिशेत तोंड करून, आजी प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष दोन्ही आज ऍबसेंट आहेत. मी तुम्हाला तेच सांगतो, पुन्हा एक वाक्यता नाहीये. काँग्रेसचे सर्व नेत्यांचे तोंड एकामेकाकडे आहे, कोणी एकामेकाशी बोलायला तयार नाही. विसंवाद आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुख्य पक्ष काँग्रेस आहे तो त्या ठिकाणी विसंवाद असल्यामुळं कुठल्याही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अजेंड्यावर नाही आहे. आता हा मोर्चा ठाकरे बंधूंनी जाहीर केल्यामुळं त्या ठिकाणी कोण ना कोण जातील, आपलं त्या ठिकाणी अपीयरन्स दर्शवतील, पण काँग्रेसची मूळ भूमिका जी आहे आपसात बसण्याची आणि आपसात बसून निर्णय करण्याची, या भूमिकेपासून काँग्रेस दूर गेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर मुंबई महानगरपालिकेत काही परिणाम होईल असं वाटतं का भाजपला? आम्हाला काय कुणाची एकत्र आलं काही फरक पडत नाही. आम्ही 51% तयारी केली आहे. आमची महायुती 51% जिंकेल. जनतेचा विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस सरकारवर लोकांचा विश्वास आहे, मुंबईच्या विकासावर विश्वास आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही राहिलेलो आहे. त्यामुळं डबल इंजिन सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदींचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच महानगरपालिका नगरपालिकेमध्ये विकास होऊ शकतो हे जनतेला माहिती आहे. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्याला सरकारचं पाठबळ लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी लोक आमच्या पाठीशी राहतात. अजितदादांनी म्हटलं की 0% व्याजदरांनी कर्ज देऊनही नेहमी माफ कशाला, फुकटचं कशाला, कर्जमाफीची चर्चा सुरू असताना दादांचं असं वक्तव्य. नाही, काल मी बघितलं त्यांनी शेतकऱ्यांना कर्जात जाऊ नये, शेतकरी पुन्हा कर्जात जाऊ नये याकरता काही उपाययोजना सरकार करत आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीचे आश्वासन दिलं होतं, पण हे नाही म्हटलं आम्ही पाळणार नाही. कुठेच त्यांच्या क्लिपमध्ये असं नाहीये. त्यांनी स्वतः या ठिकाणी परवा कर्जमाफीच्या विषयाकरता पुढाकार घेतला. स्वतः एकनाथजी, अजितदादा, देवेंद्रजी आम्ही सर्व होतो आणि त्यांनी अजितदादांनी अत्यंत त्या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्या या शेतकरी कर्जमाफीला समर्थन दिलं. त्यांनी सांगितलं हे केलं पाहिजे, पण करताना मात्र आपण निकष ठरवले पाहिजे, निकषावर कर्जमाफी केली पाहिजे. सरसकट कर्जमाफीमध्ये धनदांडग्या लोकांना लाभ होतो हे अजितदादाचं म्हणणं होतं. म्हणून त्या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून ज्या शिफारशी येतील त्यावर त्या ठिकाणी सरकार काम करणार आहे. तहसीलदारांची काही बैठक बोलवली. मी पूर्व विदर्भातल्या झुडपी जंगल जागेवर जे 2 लक्षच्या वर अतिक्रमण लोकांचे आहे, आज 2 लक्ष लोक अतिक्रमण असल्यामुळे त्यांना घराचं वाटप होत नाही आहे. सुप्रीम कोर्टात जो निकाल दिला, झुडपी जंगलाच्या जागेवर बसलेल्या लोकांना कायदेशीर करणे, त्यांचे पट्टे वाटप करणे, त्याकरता आज पूर्ण आम्ही याची तयारी करतो आहे, पट्टे वाटपाची तयारी करतोय, याकरता बैठक आहे.